जयंती वाघधारे फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये आपलं स्वागत। मराठीतला राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा ख्वाडा ही आपल्या भेटीला आलाय। या दोन्ही सिनेमांची ट्रू स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी या दोन्ही सिनेमांवर एक नजर। तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या। आपण सुरुवात करणार आहोत ख्वाडा या सिनेमापासून। राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवलेल्या ख्वाडा सिनेमाची उत्सुकता आपल्यापैकी अनेकांनाच आहे। कसा आहे ख्वाडा, काय आहे ख्वाडाची पडद्यावरची आणि पडद्यामागची कहाणी, हे पाहणं मनोरंजक आहे। पदार्पणातच राज्य सरकारचा बेस्ट डेब्यू डायरेक्टर अवॉर्ड आणि राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत झेप घेतलेल्या भावराव कराडे या युवा दिग्दर्शकाने ख्वाडाची कथा मांडली आहे। ही आहे एका मेंढपाळ कुटुंबाची कथा आणि व्यथा। एका गावातून दुसऱ्या गावात उपजीविकेसाठी भटकंती कराव्या लागणाऱ्या या कुटुंबाला गावातल्या धनदांडग्या पाटीलशाहीशी कसं झगडावं लागतं। अजुरी औलाद हे बाबा ही उचला पोखरच चालवलं, ती पोरगी नाही चालवत। वरण लुटमार करून खाते तू बाळ ताणून मारी ना। हा तरुण पिळदार शरीर यष्टी कमवलेला एक पहलवान आहे की जो गावातल्या भल्या भल्या पहलवानांना चितपट करण्यात माहिर असतो। मात्र हीच गोष्ट गावातल्या सावकाराला खटकत असते। यातूनच दोघांमध्ये टोकाचं वैर येतं आणि एका वेगळ्याच नाट्याला सुरुवात होते की ज्याचा शेवट अतिशय थरारक आहे। सिनेमाचा शेवट अंगावर शहारे आणतो। ख्वाडाच्या स्टारकास्टवर जर नजर टाकली तर शशांक शेंडे, अनिल नगरकर ही नावं सोडली तर इतर सर्व कलाकार नवे आहेत। सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या भाऊसाहेब शिंदे या तरुण अभिनेत्याचा अगदी गावाच्याच भाषेत सांगायचं झालं तर रांगडा लूक भाव खाऊन जातो। तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या। तर शशांक शेंडे यांनी रंगवलेला मेंढपाळ आणि मेंढपाळाची होणारी तगमग पोटात कोळा आणते आणि म्हणूनच आपणही सिनेमा सोबतच पुढे पुढे गुंगून जातो। सिनेमाचा नॅचरल बॅकग्राऊंड स्कोर आणि कलाकारांचा कसदार अभिनय यामुळे मधल्या काळात सिनेमा थोडा रेंगाळल्यासारखा वाटत असला तरी पुन्हा मध्यंतरानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतो आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवतो। सिनेमात खलनायकी भूमिका साकारली आहे ती अनिल नगरकर या कलाकारानं। पडद्यामागचा बिनधास्त वावर आणि राकट नगरी भाषा यामुळे हा खलनायक चांगलाच लक्षात राहतो। माझ्या मनाच्या मातीत तिचंच बियाणं रुजू द्या। घरची शेत जमीन विकून भाऊरावनं या सिनेमाची निर्मिती केली आहे। यावरूनच भाऊचा या सिनेमाप्रती असलेला ध्यास दिसून येतो। पहिलाच प्रयत्न जरूर आहे, मात्र शॉर्ट फिल्मचा गाठीशी असलेला अनुभव भाऊला सिनेमा बनवताना कामी आलाय। गावची नैसर्गिक लोकेशन्स, कलाकारांची थरारक घोडेस्वारी, त्याच जोडीला गावरान कलाकारांचा रांगडा अभिनय, हे सर्व पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शक म्हणून भाऊला नक्कीच यश आलंय असं म्हणता येईल। सिनेमात फारशी गाणी नाहीयेत, मात्र आदर्श शिंदेनं गायलेलं गाणं ताल धरायला लावतं। रोहित नागभिडे यांनी सिनेमाला संगीत दिलंय। सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक इफेक्टिव्ह झालंय। आता नेमकाच पहिलवान का हिजड आहे, आता नेमकाच पान पडलंय न मला भिजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या। तर ही आहे एका गावच्या मातीतील जन्मलेल्या आणि आजही गावातलं जगणं कसं असतं हे दर्शवणाऱ्या एका ध्येयवेड्या तरुण दिग्दर्शकाची आणि त्याच्या संपूर्ण टीमची धडपड यात पाहायला मिळते।
ख्वाडा पडद्यावर बघायला जेवढा थरारक वाटतो तेवढीच ख्वाडाच्या पडद्यामागची कहाणीही या सिनेप्रेमी तरुणांची धडपड अधोरेखित करते. यांच्या धडपडीला कष्टाला वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवलेलं आहे. मात्र बडे बॅनर्स, बडे स्टार्स असं काहीच नसताना ख्वाडा खिळवून ठेवतो. कॅमेरा वर्क, लोकेशन्स अशा काही बाबतीत सिनेमात त्रुटी नक्कीच आहेत. मात्र कलाकारांच्या निरागस आणि तितक्याच प्रामाणिक प्रयत्नांना दाद द्यायलाच हवी. म्हणूनच मी ख्वाडा या सिनेमाला देतेय 3.5 स्टार्स. गडी चांगला बनवलाय. आहे त्याला ऊसाक तालमीचा नाद, पण आपलं काय खरे. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.